निर्णय घेणारे कोण आहेत तर त्यांचे बंधू वांद्र्याचे आणि सामन्याचे राऊत हे ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत, सीट वाटपमध्ये सीट कोणत्या सीट सेनेला जाणार, शिवसेनेला, उबाटाला आणि कुठल्या सीट्स मनसेला जाणार, या सगळ्या गोष्टी हे तेच ठरवणार. आणि त्यावेळेला नाव पण घेतो, सचिन अहिर म्हणून आहेत आमदार, त्यांनी माझी चर्चा त्यावेळेला केलेली आणि त्यांनी सांगितलेलं की प्रत्येक विधानसभेमधून तुम्हाला कमीत कमी 2 जागा तरी देण्यात येतील. संदीप देशपांडे नेते कुठेतरी दिसायला पाहिजे होता या प्रक्रियेमध्ये. मुंबई शहर अध्यक्ष हे महत्वाचं पद आहे, नाहीतर त्याला पद द्यायचं नव्हतं. ते मला जी माहिती देण्यात आली ती तुला सोडण्यात आली आहे, म्हणजे तुम्हाला सोडण्यात आली आहे, तिकडे तूच कॅन्डिडेट आहेस वगैरे त्यांचं मत होतं. या पद्धतीने जे चाललंय ना, त्यामुळे नक्कीच असं वाटतं की ही मोठी घोडचूक झालेली आहे. पण 11-12 पर्यंत खूप लोक निघतील आणि नंतर तर 15 तारखेनंतर तर पूर्ण भगदाड. शिवसेना उभाटाचीच लोक एवढी नाराज आहेत ना, की बोलतात ना की नागोबा बसतो ना, नाग बसतो ना एखाद्या त्याच्यावर, तसे बसलेले आहेत. गाठीशीच बांधलं होतं की आपण आता निघायचं. मी नेता नाही हो, मी साधा कार्यकर्ता. त्याला झालं ते झालं, गंगेला मिळालं, असं करून कुठेतरी पुढे जायला पाहिजे होतं, जे आम्ही केलं. एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे उभे असणारे आणि पक्ष संघटना मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावणारे नेते संतोष धुरी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडले. तर मनसेत असलेला त्यांचा प्रवास, भाजपमध्ये प्रवेश करण्यामागची त्यांची भूमिका आणि उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, या सर्व विषयांवर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आज आहेत संतोष धुरेजी. सर नमस्कार, महा MTV मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. सर माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुम्ही राज ठाकरेंसोबत होता, पण आता तुम्ही त्यांच्यावर अशी टीका केली आहे की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पक्ष सरेंडर केलाय. तर अचानक हा इतका कडवटपणा का? जे मला दिसायला लागलं, जे चित्र मला दिसत होतं, म्हणजे माझ्या सकट सगळ्यांनाच दिसतंय ते. म्हणजे मला वाटतं तुम्हाला पत्रकारांना पण दिसतंय, सामान्य जनतेला पण दिसतंय की ज्या पद्धतीने साहेब वागतायत आणि निर्णय हे जे कोण घेतायत, निर्णय घेणारे कोण आहेत तर त्यांचे बंधू वांद्र्याचे आणि सामन्याचे राऊत हे ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत आणि ते दिसायला लागलं आम्हाला की सगळेच निर्णय ते घेत आहेत आणि सीट्स वाटप असेल, युतीची घोषणा करण्याची वेळ असेल, जागा असेल, सीट वाटपमध्ये सीट कोणत्या सीट सेनेला जाणार, शिवसेनेला, उबाटाला आणि कुठल्या सीट्स मनसेला जाणार, ह्या सगळ्या गोष्टी हे तेच ठरवणार. हे ज्यावेळेला चित्र आम्हाला दिसायला लागलं आणि त्या महत्वाचं म्हणजे ती जी प्रक्रिया होती, त्या प्रक्रियेमध्ये मला वाटते शहर अध्यक्ष जे संदीप देशपांडे, ज्यांनी ह्या सगळ्या सीट्स, कुठल्या सीट्सवर आपण 1 नंबरला आहोत, 2 नंबरला आहोत, 3 नंबरला आहोत, कुठल्या सीट लढवल्या नाही पाहिजेत वगैरे आणि कुठल्या सीट्स आपल्याला पाहिजेच, हे ठामपणे तिकडे बोललं पाहिजे वगैरे, ह्या गोष्टींचा जो अभ्यास केलेला जो नेता होता आमचा, त्याला या प्रक्रियेच्या बाहेर ठेवण्यात आलं. कारण मला वाटतं ही 2022चं इलेक्शन आम्ही लक्षात ठेवून त्यावेळेपासून आम्ही हा अभ्यास केला होता की कुठल्या सीटवर आपण कुठे हे करायचं. त्यावेळेला त्या प्रक्रियेमध्ये संतोष धुरे आणि संदीप देशपांडे होते. हिरिरीने आम्ही भाग घेतलेला, सगळं केलेलं. 2017 मध्ये घेतलेला, 2019, 24 सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही भाग घेतलेला. परंतु अचानक आम्हाला दूर करण्यात आलं. त्यामुळे कळलं आम्हाला की हा पूर्णपणे हा डाव वेगळा दिसतोय आणि जर निर्णयच दुसरे घेत असतील, जर पक्षाचा नेता, 2 पक्ष आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत आणि ते ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला प्रत्येक पक्ष आपल्या पक्षासाठी भांडत असतो आणि त्याला तो कारण देत असतो आणि त्याच्यावर तो ठामपणे आपली भूमिका मांडत असतो. पण ती जी भूमिका आपण सौम्य केली, ठीक आहे, हरकत नाही, युती तुटायला नको, या गोष्टी वगैरे ठीक आहेत, पण एकदमच सरेंडर व्हायचं. जर माणूस सरेंडर झाला, जे नेते गेलेले तिकडे डिस्कशनला,
जे वाटाघाटीला जे नेते गेले होते तेच सरेंडर झाले. म्हणजे पक्ष सरेंडर केला की नाही, दावणीला लावला की नाही, हेच दिसतंय ना. त्यामुळे मग निर्णय हा घेण्यात आला. वाटाघाटीला गेलेले नेते सरेंडर झाले म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय, की त्यांनी पक्षाला ज्या जागा हव्या होत्या त्या मिळू शकले नाहीत, की अजून काही? कसं शिवसेनेचे जे नेते आहेत काही उबाटाचे, त्या लोकांनी, मी एक वरळी विधानसभा अध्यक्ष असल्या कारणाने मला त्यावेळेला माझ्याशी चर्चा झालेली त्यांची, आणि त्यावेळेला नाव पण घेतो, सचिन अहिर म्हणून आहेत आमदार. त्यांनी माझी चर्चा त्यावेळेला केलेली आणि त्यांनी सांगितलेलं की प्रत्येक विधानसभेमधून तुम्हाला कमीत कमी 2 जागा तरी देण्यात येतील. ठीक आहे, 2 जागा देण्यात येईल. आम्ही म्हटलं की 2 जागा तर कमीत कमी मिळतीलच. अजून कुठे जर चांगला विभाग असेल, कुठला आम्ही प्रभाग चांगला वाटला, आम्हाला पोटेन्शियल तिकडे चांगलं वाटतं असं, तर त्या ठिकाणी पण आपण जागा त्यांना डिमांड करू आणि त्याच्यामध्ये 2च्या ऐवजी 3 पण आणू. कुठे जर आपल्याला एकदमच पीक वाटत असेल, तर आपण तिकडे 1 घेऊ. म्हणजे कुठेतरी आपण ही वाटाघाटी ही अशीच होणार ना. आणि त्याप्रमाणे आमच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती. परंतु झालं काय, ज्यावेळेला ही प्रक्रिया चालू झाली, त्यावेळेला आम्हाला कळायला लागलं की प्रत्येक विधानसभेमधून एकच सीट देण्यात येणार. म्हणजे प्रभाग किती असतात एका विधानसभेमध्ये? 6. त्यामधला 1 देणार आणि 5 ते त्यांच्याकडे ठेवणार. आणि काही विधानसभेमध्ये तर 2 काहीतरी असे विधानसभा होतात, त्याच्यामध्ये 0. म्हणजे 36 जुने 72 व्हायला पाहिजे. ती डायरेक्ट कुठेतरी 35-40च्या मध्ये येऊन फिगर बसली. आणि एवढं कॉन्फिडेन्शियल ठेवण्यात आलं, एवढं गुपित ठेवण्यात आलं. हे जे 2 नेते जात होते, ते एवढे ते गुपित ठेवत होते ना. 100% ठेवायला पाहिजे, साहेबांचा आदेश असणार. परंतु एक शहर अध्यक्ष म्हणून संदीपजींना तर त्यांनी कळवायला पाहिजे. कसं होतं की आमच्याकडे एक प्रक्रिया राबवली गेलेली. प्रत्येक शाखाध्यक्षाकडून, प्रत्येक विधानसभा अध्यक्षाकडून माहिती मागवण्यात आलेली की बाबा हा ओपन वॉर्ड आहे, हा ओबीसी आहे, किंवा हा महिला राखीव आहे, जे रिझर्वेशन प्रमाणे त्याप्रमाणे कोण कोण इच्छुक आहेत, कोण कॅन्डिडेट हेल्दी आहे, कोण कॅन्डिडेट तिकडे निवडून येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही आपापल्या परीने प्रत्येक विधानसभा, 36 विधानसभेमधल्या 36 विधानसभा अध्यक्षांनी प्रत्येकाने आपापला रिपोर्ट दिला होता. ज्यावेळेला रिपोर्ट देतो त्यावेळेला जे इच्छुक असतात, आम्ही कसं सगळ्यांनाच सांगितलं ना, मीटिंग घेऊन प्रत्येक शाखाध्यक्षाने आपापल्या विभागामध्ये प्रत्येकाला सांगितलं की बाबा कोण इच्छुक आहे ते तुम्ही कळवा म्हणून. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली नावं दिलेली. आता जसजसं इलेक्शन जवळ यायला लागलं आणि यांच्या वाटाघाटी चालू आहेत, हे तुम्ही सगळे पत्रकार सगळे चॅनलवर दाखवतायत, सगळीकडे दाखवतायत. त्यावेळेला सगळ्यांचे हे झालं, बाबा काय चाललंय, आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला सगळ्याची उत्सुकता असते ना, कारण शेवटी कामाला लागायचं. हं. कारण झालंय काय की पूर्वीचं जे रिझर्वेशन होतं, हे फर्स्ट टाइम असं झालं की 10 वर्षामध्ये रिझर्वेशन, अगोदरचं रिझर्वेशन बघून नंतरचं रिझर्वेशन, ते रिझर्वेशन पडत नाही. पुढच्या वेळेला त्याच्या व्यतिरिक्त बाकीची जी उरलेली रिझर्वेशन आहे ती पडतात. म्हणजे समजा ओबीसी असेल वॉर्ड, तर तो परत ओबीसी होत नाही, ओबीसीची चिठ्ठी टाकली जात नाही. मग ती ओपन असेल किंवा महिला असेल, कुठलं राखीव बाकी असेल, ती चिठ्ठी टाकली जाते. फर्स्ट टाइम असं झालं की नव्याने सगळं टाकण्यात आलं. जसं 10 वर्षांनी आपली बाउंड्री लाईन चेंज झाल्यावर 10 वर्षांनी नवीन रिझर्वेशन पडतं, कारण नवीन वॉर्ड होऊन जातो तो. त्या पद्धतीने जी लोक कामाला लागलेली होती ती एकदम बिथरली, कारण आता नवीन रिझर्वेशन पडल्यामुळे सगळे चेंजेस झालेले. तर ती जी इच्छुक होते त्यांचं म्हणणं की आम्हाला एकदा सिग्नल मिळाला की आम्ही कामाला लागतो. पण झालं काय, आमच्याकडून खूप गुपित ठेवण्यात आलं, खूप कॉन्फिडेन्शियल ठेवण्यात आलं. आणि तिकडे जे उबाटाचे जी लोक होती ते आमच्या लोकांना सांगायची की ही सीट तुम्हाला सोडली आहे, ह्या 5 सीट आम्हाला ठेवल्या आहेत, ह्याच्यामधनं आमचा हा कॅन्डिडेट उभा राहणार आहे वगैरे. कदाचित आम्हाला चिडवण्यासाठी असेल, काही असेल, डिस्टर्ब करण्यासाठी असेल. आणि ह्या गोष्टी ज्या वेळेला चालू झाल्या, साधारण नॉर्मल एक हे असतं की प्रोसिजर, त्याप्रमाणे मला विधानसभा अध्यक्ष म्हणून माझ्या इकडची लोक विचारायला लागली. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून मी माझ्या नेत्याला म्हणजे संदीपजी देशपांडेंना विचारणार, अरे बाबा काय चाललंय, आम्हाला पण कळलं पाहिजे.
लोक आम्हाला त्रास देतात. रोज सकाळपासून पहिला तर फोन यायचा, युती होणार का, युती होणार का. नंतर काय, तर सीट आम्हाला सुटणार का, सीट आम्हाला सुटणार का. याकरता ज्यावेळेला विचारणा करण्यात आली, सन्माननीय राजसाहेबांना विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी त्याला नेत्याचं नाव सांगितलं, त्याच्याशी बोल. नेत्याकडे गेले देशपांडे, नेता सांगतो साहेबांशी बोल. म्हणजे पूर्ण त्याचा फुटबॉल होत होता तिकडे. आणि यामध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे सांगण्याचं टाळलं आणि त्यामुळे सगळेच मंडळी डिस्टर्ब झाली होती माझ्या सकट. कारण मी पण त्यावेळेला इलेक्शन लढवायचं म्हणून मी सांगितलेलं इच्छुक होतो. त्यामुळे सगळे डिस्टर्ब झाले होते. आणि ही जी प्रक्रिया जी चालत होती त्याच्यामुळे सगळे डिस्टर्ब झाल्यामुळेच हा सगळा गोळ झाला. सर, तुम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश केलाय. तर अशा वेळी तुम्हाला राज ठाकरेंकडून थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही का? किंवा अमित ठाकरेंशी काही बोलणं झालं का या नाही, काळात? कुठल्याच नेत्याने मला दखल घेतली नाही त्याची. कदाचित त्यांना वाटलं असेल की या वावड्या असतील, किंवा कदाचित त्यांना वाटलं असेल की याच्या जाण्याने काय फरक पडत नाही. हे दोन मी समजून, आणि मी हे काय म्हणतात त्याला, ते गाठीशीच बांधलं होतं की आपण आता निघायचं. कारण ज्या पद्धतीने आम्हाला पत्रकार असतील, कारण पत्रकार शेवटी सगळीकडे पोहोचतात, सगळ्या नेत्यांबरोबर गप्पा गोष्टी मारताना ऑफिशियली गप्पा होतात त्यांच्या. आणि पत्रकार खूप हुशार असतात, नेत्यांच्या समोरच्या नेत्याच्या मनातल्या गोष्टी बरोबर काढून घेतात. त्याप्रमाणे त्यांना जी माहिती मिळत होती ती आमच्यापर्यंत येत होती. आणि त्या माहितीमध्ये एक माहिती आम्हाला मिळत होती, एकतर संदीप देशपांडे आणि संतोष जुरी या प्रक्रियेमध्ये कुठेच दिसणार नाहीत. मी नेता नाही हो, मी साधा कार्यकर्ता आहे. संदीप देशपांडे नेते होते, कुठेतरी दिसायला पाहिजे होता या प्रक्रियेमध्ये. मुंबई शहर अध्यक्ष हे महत्वाचं पद आहे, नाहीतर त्याला पद द्यायचंच नव्हतं. तो पण द्यायच्या प्रक्रियेमध्ये नव्हता, त्याला पण बाजूला केलं. आणि उमेदवारी पण मध्ये पण तो दिसला नाही पाहिजे, किंवा संतोष पण दिसला नाही पाहिजे. हे एक जो वरून आदेश आला होता, बँड्रा याच्यावरून, बंगल्यामधून, मातोश्रीवरून, त्याप्रमाणे दोघांनाही बाजूला सारलं गेलं. मग मी विचारणा केली ज्या वेळेला की बाबा सीट देणार आहेत नाही देणार, त्यावेळेला ज्यावेळेला मला गुपित फोडण्यात आलं की सगळ्याच विधानसभेमध्ये गोंधळ चालू आहे आणि ते लोक 2-2 विधान न देता, 2 काय, एक पण देताना खूप हे चाललंय. त्यावेळेला सांगितलं, तुम्हाला जर एक पण घेता येत नसेल आणि एक जर कुठली सुटली, मला सांगण्यात आलंय की उबाटामधून की 194, म्हणजे माझ्या वॉर्डबद्दल बोलतो मी, मला जी माहिती देण्यात आली ती तुला सोडण्यात आली आहे म्हणून, म्हणजे तुम्हाला सोडण्यात आली आहे, तिकडे तूच कॅन्डिडेट आहेस वगैरे, त्यांचं मत होतं. त्यावेळेला मी विचारणा केली सरदेसाई साहेबांना की साहेब असं असं मी ऐकलंय, खरं खोटं काय मला माहिती नाही. मग घोडं कुठे अडलंय, 2 का सीट देत नाहीये. त्यांचं म्हणणं होतं की दुसरी सीट पण आपण मागतो आहोत, 192. म्हणलं साहेब तिकडे तर ती नगरसेवक आहे, तिकडे त्यांचा नगरसेवक असताना तर कसे काय सीट सोडणार ते. जर तुमच्या खास माणसासाठी सीट तुम्हाला पाहिजे असेल, एक काम करा, मी वडली विधानसभा अध्यक्ष आहे, तसा पण पहिला अधिकार माहीम विधानसभा अध्यक्षाचा येतो, कारण ते 194 तिकडे, त्याला लढवायला सांगा. मी नाही लढत, माझी तयारी होती, पण 194 त्यांना बळीच द्यायचा होता आणि 192च पाहिजे होते, जो त्याच्याकरता हट्टाने मागून आणला. आणि 2 वॉर्ड मिळायला पाहिजे होते कमीत कमी माहीम विधानसभेमध्ये, कारण आमचं तिकडे चांगलं आहे. अमित साहेब तिकडनं इलेक्शन लढलेलं, त्यांना जवळजवळ 35,000 एक मतदान झालं होतं आणि तिकडे चांगलं मतदान झालं होतं. तर कमीत कमी त्या वॉर्डमध्ये, शिवडीमध्ये, शिवडी झालं, माहीम झालं, भांडूप झालं, या ठिकाणी आम्हाला कमीत कमी 2 वॉर्ड मिळायला पाहिजे होते, तर ते मिळाले नाहीत. जसं तुम्ही सांगितलं की संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या 2 माणसांना बाजूला ठेवा असा बँड्रावरून आदेश आला. तर ही 2च नावं का? ह्या 2च माणसांना का टार्गेट केलं गेलं? तुम्हाला पण माहिती आहे या गोष्टी सगळ्या. काय झालंय की बघा, एक आम्ही, मला वाटतं जेव्हापासून पक्ष स्थापना झाली, आम्ही सत्तेत कुठेच दिसलो नाही. हा, नगरसेवक झालो, सगळं झालो, पण नगरसेवक झालो
त्यावेळेला पण आम्ही संघर्ष करतच राहिलो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात. आणि एक कसं असतं, शेवटी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करत असताना आंदोलनं करायला लागतात, मोर्चे काढायला लागतात, काहीतरी वेगळ्या पद्धतीने आंदोलन घेऊन किंवा टीका टिप्पणी करून किंवा चॅनलवर जाऊन त्यांच्याशी भांडणं. मग त्याच्यामध्ये एखाद्या नेत्यावर, समोरच्या नेत्यावर आरोप केले जातात किंवा त्याच्याबद्दल काहीतरी बोललं जातं विरोधामध्ये. त्याच्यामध्ये नंबर 1 संदीप देशपांडे होते आणि नंबर 2 संतोष झुरे. ही 2 माणसं होती. त्यामुळे ती एवढी त्यांच्या मनामध्ये हे झालेली की ही माणसं आहेत, ही खूप त्रासदायक आहेत आणि ह्यांच्यावर कुठेतरी राग काढायचा. तो राग यांनी काढला. यातच एक अजून मुद्दा ऍड करते. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात संदीप देशपांडे आणि तुम्ही असं एक मुलाखत घेताना दिसतंय. ती मुलाखतच झोंबली तर जास्त. या सगळ्याचाच राग आता काढण्यात आला असा आरोप होतोय. यावर तुमचं ती काय? पण काढली. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेत होतो. मी तर सांगतो ना की राजकारण आहे. राजकारणामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप होतात, सगळं होतं. पण तुम्ही ह्या गोष्टी जर छोट्या छोट्या गोष्टी जर मनामध्ये ठेवल्या, लक्षात ठेवल्या, आता युती होते तर तुम्ही मोठ्या मनाने विसरायला पाहिजे होत्या या गोष्टी. त्याला झालं ते झालं, गंगेला मिळालं, असं करून कुठेतरी पुढे जायला पाहिजे होतं, जे आम्ही केलं. आमच्यावर नव्हत्या का केसेस टाकलेल्या खोट्या. आमचा पक्ष संपला म्हणून नाही संबोधलेलं. त्या किशोरीताईने तर काय काय आमच्यावर आरोप साहेबांबद्दल काय काय बोललेल्या. अमितजी ठाकरे ज्या वेळेला तिकडे याला गेलेले, वरळी विधानसभेमध्ये एक वॉर्डमध्ये, तिकडे तर काळे झेंडे दाखवण्यात आले होते उभाटाकडून. किती गोष्टी अशा आहेत की त्या आम्ही सांगू शकतो. 15 दिवस आम्हाला बाहेर ठेवलेलं, भोंग्याचं आंदोलन ज्या वेळेला केलेलं, 15 दिवस आम्ही इकडे तिकडे फिरतोय. त्यावेळेला आम्हाला सहकार्य साहेबांनीच केलं, फडणवीस साहेबांनी. नाही तर आमचे तर हाल खराब करणार होते लोक पकडून, कारण आम्हाला पत्रकारांनी सांगितलं पूर्ण प्लॅन झालाय. आमची ज्या वेळेला बेलसाठी आम्ही ऍप्लिकेशन केलं सेशन कोर्टला, तिकडे जॉईंट सीपी येऊन बसत होता हिअरिंगला. एवढे आदेश दिलेले, 6-6 पथकं. म्हणजे आम्ही कुठला दरोडा टाकून किंवा असं म्हणजे बॉम्बस्फोट वगैरे करून आम्ही निघालेलो असं आम्हाला वाटायला लागलं नंतर. एक तर खोटा गुन्हा होता, त्याच्यामध्ये एवढी लोक आमच्या मागे लावली. त्याच्यामध्ये माझ्या घरी पोलीस येऊन बसायचे सकाळपासून. तुम्हाला कोणाचे फोन येतात का? माझ्या मिसेसचे फोन घेऊन चेक करायचे. संदीपच्या घरी जाऊन संदीपचे फोन चेक करायचे, त्याच्या मिसेसचा फोन चेक करायचे. त्याचा लहान मुलगा, तर त्याला विचारायचे तुझा बाबाचा फोन येतो का म्हणून. ह्या गोष्टी झाल्यात, मनाला झोमणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. विसरलो आम्ही, सगळं विसरून आम्ही हे केलं. पण आम्हाला हे ज्या वेळेला कळायला लागलं की ह्या अशा गोष्टी यामुळे होत आहेत. कदाचित मी संदीपला हे म्हणालो की संदीप कसा आहेस तू, ऍग्रेसिव्ह आहेस रे थोडा, तू जाशील ना तिकडे युतीचे बोलणी करायला तर तिकडे प्रॉब्लेम होईल म्हणून तुला नेत नसेल. मस्करीचा विषय होता. पण हे ज्या वेळेला नांदगावकर साहेबांनी ज्या वेळेला सांगितलं त्याला की तू आला असतं युती झालीच नसती म्हणून, त्यावेळेला त्याला पटलं, मला पटलं, मला जास्त पटलं, म्हणून मी निघालो. खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेत बरीच नाराजी उफाळल्याचं दिसतंय. अलीकडेच काही पदाधिकाऱ्यांनी दिलेले सामूहिक राजीनामे असो किंवा मग आता तुमच्यासारख्या निष्ठावंतांची नाराजी असो, तर काय वाटतं, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन चूक केलीये का? कसं की चूक केली आहे नाही केली आहे, मी एवढा मोठा नेता नाहीये की मी ह्या गोष्टी मी त्यांना सांगू शकतो. पण त्यांच्या मनाला ते मला वाटते कळून चुकलंय. त्यांच्या मनालाच ह्या गोष्टी कळलेल्या आहेत की ही आपण मोठी चूक केलेली आहे. ज्या पद्धतीने त्या पक्षाचा ताबा घेतलेला आहे, ज्या पद्धतीने जे तिकडे बाबा ही सीट आम्हाला पाहिजे, ती सीट आम्हाला पाहिजे, ही तुम्हाला घ्या, ते करा, ह्या पद्धतीने जे चाललंय ना, त्यावरून नक्कीच असं वाटतं की ही मोठी घोडचूक झालेली आहे आणि त्यामुळे तसं मला वाटतं. भविष्यात अजूनही काही राजीनामे संभाव्य आहेत असं वाटतं का मनसेतून? कसं झालेलं आहे माहितीये ना की आता मी दुसऱ्या पक्षात गेलेलो आहे. मी जर आता जर म्हटलं किंवा हे खरं आहे म्हणून, मला माहिती होतं किती लोक चालली आहेत, मला माहिती आहे अजून किती लोक जाणार आहेत, कोण कोण आहेत, हे सगळं मला माहिती आहे.
पण मी कसं असतं की ज्या वेळेला पक्ष आपण चेंज करतो ना, तेव्हा आपण त्या माणसांना आपण सांगतो की चला, चला रे चला, या इकडे, या इकडे. मी कुठल्याही माणसाला सांगितलं नाही. मला सगळी माणसं आहेत, कोण-कोण आहे, जाणार आहेत, पूर्ण लिस्ट आहे. आणि त्याप्रमाणे काही लोकांना कळलंय की नाही आपण निघूया आता. इलेक्शनच्या अगोदरच निघूया. आणि काही लोकांना वाटतं की इलेक्शनच्या नंतर निघूया. तर काही लोक इलेक्शनच्या नंतर निघतील आणि काही लोक इलेक्शनच्या अगोदर निघतील. 11 तारखेला मला वाटते सभा आहे, त्याच्या अगोदर पण खूप जण निघतील. 12 तारखेला सभा आहे, त्याच्या अगोदर खूप निघतील. पण 11-12 पर्यंत खूप लोक निघतील आणि नंतर तर 15 तारखेनंतर तर पूर्ण भगदाड पडेल. आता थोडा वेगळा प्रश्न विचारते. उबाठा गट आणि मनसे यांच्या जाहीरनाम्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? याला जोडून या जाहीरनाम्यात मनसेच्या ब्लूप्रिंटची झलक दिसली नाही का? हा जाहीरनामा तयार करताना मनसेच्या कोणत्या नेत्यांना चर्चेत सहभागी करून घेतलं नाही का? नाही, असं होत नाही की एखादा जाहीरनामा जर दोघांनी संयुक्तपणे जाहीरनामा दिला असेल, तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये कोणाला कळवलं नाही किंवा कोणाला सांगितलं नाही. सांगितलं गेलं असेल, पण त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे आम्हाला वाटत होत्या, त्या गोष्टी दिसल्या नाहीत. मला वाटते राज्य सरकार च्या अखत्यारीत येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, त्या त्याच्यामध्ये जास्त दिसतात. असंच दिसतंय त्याच्यामध्ये. ज्या महानगरपालिकेच्या अखत्यारीत ज्या गोष्टी येतात, त्या कुठेच दिसत नाहीयेत. ज्या दिसायला पाहिजे होत्या त्या. मनसे आणि भाजपच्या कार्यसंस्कृतीत बराच फरक आहे. तेव्हा याकडे तुम्ही कसं बघता आणि भाजपकडून भविष्यात तुम्हाला कोणत्या जबाबदारीची अपेक्षा आहे? नाही बघ, कसं आहे की तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. आता आमची इमेजच अशी आहे की अग्रेसिव्ह लोकं आहेत, भांडखोर लोकं आहेत. कारण आम्हाला कसं ती सवय आहे रस्त्यावर उतरून आंदोलनं करायची, हे करायची वगैरे. पण आम्ही हे सगळं करत होतो कोणासाठी? लोकांच्या जनहितासाठी करत होतो आम्ही. लोकांसाठी करत होतो. त्यामुळे जर कामं सहज होत असतील, सत्तेमध्ये बसलेले आहेत, कामं सहज होत असतील, तर आंदोलनं करायची वगैरे काही गरजच येणार नाही. जो अग्रेसिव्हपणा आहे, तो काढण्याची काही गरजच येणार नाही. तर ते जुळवून घ्यायला काही एवढं कठीण नाहीये. कारण आम्ही ज्यावेळेला एकत्र असतो, सगळ्याच पक्षाची लोकं एकत्र असतो. त्यांना माहिती आहे की संतोष जुरी कसा वागतो, संतोष जुरीचं वागणं कसं आहे, त्याचं रस्त्यावर वागणं कसं आहे, त्याचं घरामध्ये वागणं कसं आहे किंवा त्याचं पक्षामध्ये वागणं कसं आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे ते तर होणार नाही. ते काही प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटतं. राहिला तुमचा दुसरा प्रश्न काय होता त्याच्यामध्ये? तुम्हाला भविष्यात भाजपकडून कुठल्या जबाबदारीची काय अपेक्षा झालं आहे? माहिती आहे ना, ज्यावेळेला पक्ष आमचा म्हणजे सन्माननीय राजसाहेबांबरोबर ज्यावेळेला आम्ही एकत्र बाहेर पडलो ना, 2007ला बाहेर पडलो. त्यावेळेला मला वाटतं मी एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये कामाला होतो. तिकडे लोकाधिकार समिती सांभाळत होतो आम्ही. कामगार सेना सांभाळत होतो. त्यावेळेला आम्ही हा विचार केला नाही, की तिकडनं बाहेर पडल्यानंतर आता आम्ही साहेबांबरोबर इकडे आल्यानंतर नाहीतर साहेबांना आम्ही विचारलं नाही, "साहेब आम्ही येतोय तुमच्याबरोबर, आम्हाला कुठलं पद देणार हो? मी तर तिकडे ते पद बघतोय, हे पद बघतोय. साहेब काहीतरी बघा कसं करणार म्हणून." हे विचारलं नाही. त्या दिवशी साहेबांशी चर्चा झाली. तेव्हा पण मी साहेबांबरोबर तेच बोललो, फडणवीस साहेबांबरोबर. "जो तुम्ही निर्णय घ्याल तो घ्या. मला पक्षप्रवेश करायचा." आणि त्या पद्धतीने मी पक्षप्रवेश केला. कुठलंही डिमांड न ठेवता. सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला मुंबईतील सर्वात मोठी समस्या किंवा प्रश्न कोणता वाटतो? भरपूर समस्या आहेत त्या होतात आता कमी-कमी होत आल्या. रस्त्याच्या मला वाटतं आता ज्या आहेत समस्या, त्या कमी झालेल्या आहेत. खूप समस्या होत्या त्या. त्यामुळं आता रस्त्यांची कामं चांगली चाललेली आहेत. चांगल्या पद्धतीने आता सगळीकडे हे झालेलं आहे. पाण्याचा प्रश्न होता तो आता संपत आलेला आहे. जेव्हापासून सत्ता आलेली आहे बीजेपीची तेव्हापासून खूप कामं झालेली आहेत आणि ज्या आम्हाला वाटतायत समस्या, म्हणजे कामगारांच्या असतील किंवा बाकीच्या कुठल्या असतील, झोपडपट्ट्यांच्या असतील, काय असतील, त्या आता आम्ही सरकार दरबारी सहजपणे मांडू शकतो. होत्या समस्या होत्या. आहेत समस्या आहेत, नाही असं नाहीये. आता माझ्याच एक वरळी विधानसभेमध्ये एक एस-आर-एची स्कीम चालू आहे. अचानक त्यांना नोटीस आली आणि ती बंद करून टाकली आहे. प्लिंथ बाहेर आलेली आहे, सगळं आलेलं असताना अचानक त्यांचं काम बंद करण्यात आलेलं आहे.
त्या लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे त्याच्यावर, मतदानावर. म्हणजे ही मोठं आहे. जवळ-जवळ 10,000 लोकं राहतात तिकडे. 4,500 ते 5,000 मतदार आहेत तिकडे. यांच्या समस्या वगैरे आहेत. ह्या अशा समस्या सोडवण्याचं काम मी करणार. कारण आम्ही तिकडे शाखा टाकून बसलो आहे. आमचं कार्यालय आहे. आमच्याकडे रोज सकाळपासून मग ती पाण्याची समस्या असून दे, गटर लाईनची समस्या असून दे, घरातल्या भांडणांची समस्या असून दे, आमच्याकडे येतात. कारण आम्ही तळागाळातली लोकं आहोत. तर त्या समस्या आमच्याकडे येणार आणि मला कॉन्फिडन्स आहे आता, की या समस्या आपण सोडवू शकतो. वरळी विधानसभा मतदारसंघाशी तुमची नाळ जोडली आहे. तुम्ही इथलं राजकारण बऱ्याच वर्षांपासून अनुभवत आहात. तर यंदा काय वाटतं महापालिका निवडणुकीत उबाठा चा गड हा वरळी विधानसभा ढासळणार का? नाराज आहेत लोकं. खूप नाराज आहेत. म्हणजे एवढी प्रचंड नाराज आहेत ना लोकं. ज्या पद्धतीने यांचे नगरसेवक जे काम करत होते आणि जे म्हणतात ना ते, म्हणजे त्यांचीच लोकं एवढी नाराज आहेत. शिवसेना उभाटाचीच लोकं एवढी नाराज आहेत ना, की बोलतात ना, की नागोबा बसतो ना, नाग बसतो ना एखाद्या ह्याच्यावर, तसे बसलेले आहेत जुने सगळे. नावच घेतो, किशोरीताई पेडणेकर आहेत, आशिष चेंबूरकर आहेत. ही सगळे लोकं असे वेटोळे मारून बसलेले आहेत ना, की सगळे कार्यकर्ते पण नाराज आहेत. लोकं पण नाराज आहेत. कित्येक प्रकल्प तिकडचे जे आहेत, ते युवराजांच्या याच्यामध्ये ते प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे सगळी नाराजी आहे ना या इलेक्शनला तुम्हाला दिसून येईल. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका आहे. पण ठाकरे बंधूंनी फक्त मुंबईवरच लक्ष केंद्रित केले असं दिसतंय. तर मनसेसारखा पक्ष मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये अस्तित्व नसल्याचं हे द्योतक आहे असं तुम्हाला वाटतं का? बरोबर बोलताय तुम्ही. परफेक्ट आहे एकदम. कारण काय चाललेलं आहे, की मला वाटतं मुंबईशिवाय यांचं कुठेही लक्ष नाहीये. सोन्याचं अंड देणारी कोंबडी याच पद्धतीने जे बघितलं गेलं उबाटाकडून इतके वर्ष, ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल कोविड काळामध्ये काय धमाल उडवलेली त्यांनी. म्हणजे त्यांना असं वाटत होतं, की आता हा कोविड काय आयुष्यात संपणार नाही आणि आपल्याला जाब विचारणारा कोण नसणार आणि त्या पद्धतीने त्यांनी धमाल केली. मग बॉडी बॅग घोटाळे असून देत, नाहीतर खिचडी घोटाळे असून देत, नाहीतर फर्निचर घोटाळे असून देत. या पद्धतीने त्यांनी तिकडे भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचार सगळा बाहेर पडणार. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही सुरुवातीपासूनच मनसेत आहात. तर मनसेची मूळ स्थिती म्हणजे स्थापना जेव्हा झाली तेव्हापासूनचा जो मूळ उद्देश आहे तो आणि आजची परिस्थिती यात तुम्हाला काय फरक जाणवतो? त्याच्यापासून दूर गेल्यासारखंच वाटायला लागलं आता. कसं की तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्या ज्या हिरिरीने आम्ही सोडवत होतो, ज्या पद्धतीने आम्ही म्हणजे मराठी माणसासाठी मग ती आंदोलनं केलीत, मराठी माणसासाठी, फेरीवाल्यांसाठी आंदोलनं केलीत किंवा भोंगे उतरवणे वगैरे याच्यासाठी आंदोलनं केलीत. ती कुठे टोलसाठी वगैरे केली. ती आता कुठे दिसतच नाहीये काय. जे प्रश्न आहेत ते सोडवणारी जी लोक होती तीच आता सगळी इकडे तिकडे पळालेली आहेत. कामगारांचे प्रश्न असतील, सगळी लोक आता पळालेली आहेत. त्यामुळे आता तिकडे कोण राहिलेलं नाहीये. त्यामुळे मला वाटतं त्यांची दिशा पण चेंज झालेली आहे. सगळंच चेंज झालेलं आहे. म्हणजे जे पूर्वी जी स्थापनाच त्याच्यासाठी झालेली, मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जी स्थापना झालेली, ती पूर्णपणे चेंज झाल्यासारखं तर मला दिसते. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते संतोष धुरीजी ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय. जागा वाटपावेळी ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये झालेला घोळ आणि मनसेच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतच्या बदललेला उद्देश या सगळ्यावर त्यांनी आपलं परखड मत व्यक्त केलंय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन जयेश आणि सेजलसह मी अवंती भोयर, महा MTV, मुंबई.